अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांनी 4 एप्रिल 2025 रोजी हृदयविकार आणि यकृताच्या सिरोसिसमुळे वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होतं। ते उत्तम अभिनेते तर होतेच, पण त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठीही ते नेहमी ओळखले जात होते। यामुळेच लोक त्यांना भारत कुमार म्हणू लागले। दिलीप कुमार यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं नाव मनोज कुमार ठेवलं। मनोज कुमार यांच्यावर दिलीप कुमार, अशोक कुमार आणि कामिनी कौशल यांचा खूप प्रभाव होता। मनोज कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते लहान असताना त्यांनी दिलीप कुमार यांचा शबनम हा चित्रपट पाहिला होता। त्या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या व्यक्तिरेखेचं नाव मनोज कुमार होते। हरिकिशन यांना चित्रपट तसा आवडला नव्हता, तरीही त्यांनाही या नावाशी ते जोडले गेले। यामुळेच पुढे चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी हेच नाव स्वीकारलं। 9 ऑक्टोबर 1956 रोजी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी अभिनेत्याचे स्वप्न घेऊन दिल्लीहून ते मुंबईत आले। त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपट फॅशन 1997 मध्ये 80-90 वर्षाच्या भिकाऱ्याची छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली। भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती आवडीने केली। त्यानंतर मागे वळून त्यांनी कधी पाहिलंच नाही। मनोज कुमार यांची कारकीर्द अशा काळात भरभराटीला आली जेव्हा सिनेमा मनोरंजनाचे साधन असण्याबरोबरच समाजाला संदेश देण्याचं माध्यमही होतं। उपकार 1967, पूरब और पश्चिम 1970, रोटी कपडा और मकान 1974, क्रांती 1981 यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी मोठ्या पडद्यावर देशभक्ती आणि सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले। मनोज कुमार यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं। तर 2015 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।